नमस्कार, मी सुवर्णा. स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान घडामोडींना सुरुवात करूया. मुंबईकरांकरता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत जर 20,000पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर मिनी लॉकडाऊन लावणार असल्याची शक्यता महापौर किशोरी पेडणेकरांनी वर्तवली आहे. आपण सगळ्यांनी काळजी घेतली तर लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊन लागलं तर सामान्यांचं कंबरडं मोडेल, असंही महापौर म्हणाले. प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. राज्यानं मागितलेल्या लसींचा साठा पुरवण्यात आलाय, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. तर सगळ्यांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मुंबईतली वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. रुग्णसंख्या आत्ताच नियंत्रणात आणली नाही तर धोका वाढेल, अशी भीती भारती पवार यांनी वर्तवली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय आणि लसीकरणाबाबत ऑनलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. ती बैठक अजूनही सुरू असल्याची माहिती मिळते. बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात राज्यातील महाविद्यालयांबाबत निर्णय अपेक्षित आहे. पुणे शहरातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं पुण्यातील मुलांच्या शाळा पुन्हा ऑनलाईन व्हाव्यात, अशी मागणी पुढे येते. स्वतः महापौरांनीच तसे सुतोवाच केलेत, पण यासंबंधीचा अंतिम निर्णय आजच्या साप्ताहिक आढावा बैठकीत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यातच पुण्यातील शाळा सुरू राहणार की पुन्हा बंद होणार याचा अंतिम फैसला होणार आहे. औरंगाबादमध्ये राज्यासह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसते. गेल्या 4 दिवसात पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झालाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी ऑक्सिजन आणि बेड्सची माहिती घेऊन घाटी रुग्णालयाला सूचना दिलेल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 4 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 झाली आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये 10 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू केलेल्या आहेत. नाशिकमध्ये कोरोनाचं संकट कायम असून पंचवटी दंत महाविद्यालयातील आणखी 10 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या वसतिगृहातील पॉझिटिव्हिटी रेट 27 झालेला आहे. सध्या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या देखरेखीखाली 2 स्वतंत्र डॉक्टर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. भिवंडीत चिंबीपाडा आश्रमशाळेत कोरोनानं शिरकाव केला. या आश्रमशाळेतील 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात देखरेखीखाली ठेवलं गेलं आहे. मालेगाव मनमाडला विद्यार्थ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मालेगावात सुमारे 4000पेक्षा जास्त तर मनमाडला सुमारे 2000 विद्यार्थ्यांचं लसीकरण झालंय. लस घेण्याचा विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून महापालिका प्रशासनानं लसीकरण केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतलाय. एका मदरशामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली, तर मदरशामध्ये देखील लवकरच लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांनी दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिलाय. मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून संचालकपदाची त्यांनी राजीनामा दिलाय. दरेकर मुंबई जिल्हा बँकेतून 2 पदावरून निवडून आले होते. त्यापैकी त्यांनी एका पदावरून राजीनामा दिलाय. या मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतात, असं मोठं विधान शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचं नातं आहे. सत्तार यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दिल्लीत गडकरी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. विकास कामांसंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता विशेष ईडी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत आपल्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोपपत्राची दखल घेतली गेली नसल्याच्या कारणास्तव डिफॉल्ट जामिनासाठी त्यांनी विशेष ईडी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सुनावणी पार पडणार आहे. काँग्रेसनं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली आणि सत्ता आल्यावर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगून वारंवार हात झटकले. मग तो विषय झोपडपट्टी नियमित करायचा असो, मोफत वीज देण्याचा असो वा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा असो, 60 वर्ष घोषणा, फसवणूक आणि प्रिंटिंग मिस्टेक इतकंच केलं. लोक हो, प्रिंटिंग मिस्टेकवाल्यांची संगत बरी नाही, असं ट्विट भाजपचे आशिष शेलार यांनी केलंय.
वर केलेल्या वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ओबीसींवरती माझा विश्वास नाही असं वक्तव्य असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. आव्हाडांचं हे वक्तव्य समस्त ओबीसी समाजाचा अपमान करणार आहे असं मत त्यांनी नोंदवलं आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर लेटर बॉम्ब टाकण्यात आला. अजितदादांच्या अखत्यारीतल्या नागपुरातील राज्यकर विभागानं निकृष्ट कामाची तक्रार केली असून 9 कोटी रुपयांच्या कामाच्या गैरव्यवहाराची लेखी तक्रार झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. बीडच्या अंबेजोगाईमध्ये निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत. नीट पीजी प्रवेश परीक्षा लवकर घेण्यात यावी, डॉक्टरांच्या जागा भराव्यात या मागणीकरता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय. या संपामध्ये 81 निवासी डॉक्टर सहभागी झालेले आहेत. जोपर्यंत परीक्षेची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार या डॉक्टरांनी घेतला आहे. गेल्या 2 वर्षात झालेल्या अतिवृष्टीनं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी पीक विमा मिळावा ही मागणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात पीक विमा द्यावा, अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलन केलं जाईल असा इशारा वजा अल्टिमेटम शेतकऱ्यांना दिलं गेलंय. मुंबई पोलिसांनी बुलीबाई या प्रकरणात एका तरुणाला बंगळुरूमधून अटक केली आहे. सायबर सेलकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बुलीबाई या ॲपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचा फोटो पोस्ट करून त्यांची बोली लावली जाते. त्यात 100पेक्षा जास्त मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपीला अटक करून त्याला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत सांगलीच्या कवठे महांकाळच्या रांगोळ्या ठिकाणी पार पडते आहे. स्पर्धेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावात देखील जल्लोषाचं वातावरण आहे. महाराष्ट्राची परंपरा असणारी बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचा आनंद गावात गुढ्या उभारून साजरा करण्यात आला. पुणेकरांसाठी खुशखबर आहे, कारण येत्या महिन्याभरात पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पुणेकरांच्या सेवेत दाखल होतोय. औपचारिक उद्घाटनाकरता पंतप्रधानांची वेळ मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच दुसरीकडे पुणे मेट्रोच्या दररोज फास्ट ट्रायल्स घेतल्या जात आहेत. अजमेर पुष्कर इथून भडगाव चाळीसगावकडे जाणाऱ्या वाहनातून 14 तलवारींसह 4 आरोपींना जेरबंद करण्यात आलं. चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली तर यातील एक आरोपी फरार आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नव्यानं आरटीपीसीआर टेस्टिंग लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबद्वारे दिवसाला 5000 टेस्टिंग होणार आहेत. या लॅबचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिली. स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान घडामोडींकडे. कॉर्डिलिया क्रूजवरच्या 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकरणी या क्रूजवरील प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. गोवा सरकारनं या संदर्भात आदेश दिलेत. क्रूजवरील 2000 प्रवाशांचे नमुने घेण्यात आले. त्यातील 66 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे या प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांची पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. काल कोरोनाच्या नव्या 37,379 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता चिंता व्यक्त करण्यात येते. कोरोनामुळे काल देशात 124 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान 11,000हून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रत्येकाने नियमाचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता नकुल मेहताला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यानं ही माहिती दिली होती. त्यानंतर आता नकुलची पत्नी जानकी मेहता आणि 11 महिन्यांचा मुलगा सूफी मेहतालाही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. जानकीने इंस्टाग्रामवर मुलासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत जानकीने भावूक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत असं कळत आहे. फरहान आणि शिबानीने मार्च 2022मध्ये मुंबईत आलिशान लग्नाची योजना आखली होती. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जोडपं या लग्नाचं आयोजन खूपच कमी प्रमाणात आणि जवळच्या मित्रांसोबतच करणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. मात्र कोरोनाची वाढती रुग्णसंख्या किंवा ओमायक्रॉनचे वाढते रुग्ण बघता कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटाईज करत राहा. स्वतःला हात स्वच्छ धुवत राहा. इथेच थांबतो आहोत. यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा. न्यूज18 लोकमत.com हे आमचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज18 लोकमत.